ओम साईराम मैत्रिणींनो. तर मी आज आपल्या मैत्रिणींना एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे. ते काय तर बरेच जणींचे ज्या नवीन असतात त्यांचं काय होतं तर शोल्डरचा हा भाग हा उतरतो. भले माप किती व्यवस्थित टाकलं किंवा काय टाकलं शोल्डर गळारुंदी वगैरे व्यवस्थित मापात टाकली तरी शोल्डर उतरतं किंवा गोट घालताना गळे वाढले जातात का तर क्रॉसमध्ये कटिंग असल्यामुळं गळ्यांचं गोलाकाराचं आपण पट्टी लावताना नवीन जे असतात त्यांच्याकडून ती पट्टी लावताना ओढली जाते. गळ्याचा आकार पण ओढला जातो आणि पट्टीसुद्धा ओढली जाते. तर त्यासाठी काय करावं गळ्याचं शोल्डर उतरू नयेत म्हणून तर काय केलं पाहिजे तर आपण अस्तरचा ब्लाऊज असेल तर पूर्ण शिलाई येतेच पुढच्या भागापासून मागच्या भागाला. त्यामुळं हे जे आपण क्रॉसमध्ये असतं कटिंग हे गळ्याच्या आकाराचं गोल जास्त करून कुठे तर हे देऊन कोपरे मग इथं अजिबात ह्या शिलाईमुळे काय होतं तर हा भाग वाढला जात नाही. तीच पद्धत आपल्या पट्टीलाही लागू पडते जसे गळ्याला. आता ही आपली क्रॉसपट्टी आपण कटिंग केल्यानंतर सिंगल जर गोट असेल तर आपण एका बाजूला शिलाई मारून घेतो अशी. मग तर ही मारल्यानंतर जर सिंगल गोट असेल तर इथं सुद्धा पट्टीला ह्या शिलाई मारायची. मग क्रॉसमध्ये असल्यामुळं हे काय होतं असं ओढलं की वाढतं आणि शिलाई टाकली तर हे अजिबात वाढत नाही. तीच पद्धत आपण ज्यावेळेस डबलचा गोट करतो त्यावेळेससुद्धा हे असं एकावर एक धरून इथं एक शिलाई मारून घ्यायची जशी की मी ह्या पट्टीला मारून घेतलेली आहे. अशा प्रकारे ह्या पट्टीला शिलाई मारून घ्यायची जेणेकरून हे क्रॉसमध्ये हे बघा तरी हे पट्टी अजिबात आपण ओढली तरीही वाढत नाही का तर ह्या शिलाईमुळे त्याला एक टाईटनेस पण येतो. जसं की ही क्रॉस आहे आपण ही ओढली की हे बघा असं लगेच तुम्हाला फरक जाणवतो. हे होत नाही त्याच्यामुळे असं पट्टी लावून पट्टीला शिलाई मारून मग गोटची पट्टी लावायची जेणेकरून आपले गळे वाढत नाही आणि शोल्डर उतरत नाही. तर मी तुम्हाला आता गोट घालून दाखवते मग कसे गळे होत आहेत ते बघा. तर हा आपला फ्रंटचा गळा बघा कसा गोट आला आहे छान कुठेही गळ्याचा आकार वाढला नाही काही नाही. हा असा छान गळा येतो. त्याचप्रमाणे मागील हा बॅकचा सुंदर गोट कुठेही वाढला नाही काही नाही आणि एक परफेक्ट गोल आकार. तर ही ट्रिक वापरून नक्की तुम्ही गळे करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ओके बाय मैत्रिणींनो.